महापारेषण विभागाने रेल्वे टॉवर लाईनसाठी सुरू केलेल्या कामाबाबत दौंड तालुक्यातील भांडगाव येथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असून यासाठी येथील शेतकरी दत्तात्रय दोरगे यांच्या पत्नी मुलांसह कुटुंबातील 8 जणांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। दत्तात्रय दोरगे यांच्या म्हणण्यानुसार माजी मंत्र्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी गरज नसताना आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीमधून टॉवर लाईन नेली जात असून आमच्या हाताला आलेली कांद्याची उभी पिके या कर्मचाऱ्यांकडून उपटून टाकली जात आहेत, असे दत्तात्रय दोरगे यांनी नेक्स्ट जनरेशनशी बोलताना सांगितले। आम्ही आमच्या बांधावरून किंवा पलीकडील मोकळ्या जागेतून ही लाईन न्यावी अशी विनवणी करूनही आमचे कोणीही ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले। ही लाईन हितसंबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी त्यांची शेती आणि कंपन्यांची जमिनी वाचवण्यासाठी इकडून आणली। ॲक्च्युअली ही लाईन पलीकडून जाण्यासाठी 3 पर्याय आहेत, सार्वजनिक वाडापडे, शिवे आणि 3 किलोमीटर इकडून परत 3 किलोमीटर पाठीमागून येत आहे ही लाईन। याबाबत येथील सर्व शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दत्तात्रय दोरगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून येवतच्या पॉवर हाऊससाठी भांडगावला टॉवर लाईन यायचे काहीही कारण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणारे टॉवर लाईन ही महाराष्ट्र शासनाच्या मंजूर झालेल्या योजनेप्रमाणे करण्यात येत असून महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे हे काम करण्यात येत असल्याची माहिती पुणे महापारेषण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता केदार लेळेकर यांनी सांगितले। येवत पॉवर हाऊस पासून ही लाईन आलेली आहे, टॉवर लाईन। खरं तर भांडगाव हद्दीमध्ये यायचं काही कारण नव्हतं, कारण पॉवर हाऊस हे येवत हद्दीमध्ये आहे। जाणून बुजून काही आमदार खासदारांच्या जमिनी या भागात आहेत, त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामधून जाणून बुजून हा टॉवर लाईन केली जात आहे। वारंवार त्यांना विनंती करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं ते आम्हाला विनंती मान्य करत नाहीये। भांडगाव तालुका दौंड येथील 8 लोकांचे शेतकरी कुटुंब उपोषणास बसले असून या उपोषणास भांडगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। भांडगाव येथील शेतकरी उपोषणालाच बसले असून त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की इथून जी रेल्वे लाईनसाठी जी टॉवर लाईन जात आहे तर ती त्यांच्या बांधावरून नेण्यात यावी किंवा पलीकडच्या दिशेने नेण्यात यावी, परंतु हे त्यांच्या शेतामधूनच जात असून येथील कांदा पिकाचे आणि केळी पिकाचे खूप मोठे नुकसान होत आहे। तरी या शेतकऱ्यांनी आजपासून उपोषणाचा इशारा दिला असून येथील एक कुटुंब हे उपोषणास बसले आहे। तरी यांची ही प्रमुख मागणी आहे शासनाकडे की आमच्या शेतातून हे टॉवर लाईन न जाता ही बांधावरून नेण्यात यावी। प्रतिनिधी अब्बास शेख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे, दौंड।